अंतिम अवस्थेतील किडनी विकाराने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपणद्वारे नवजीवन मिळाले आहे। रुग्णाच्या पत्नीने किडनी दान करून जीवनसाथी प्रति समर्पणाचे अनोखे उदाहरण घालून दिले असून या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाची डायलिसिसच्या दीर्घ आणि त्रासदायक प्रक्रियेतून कायमची मुक्तता झाली आहे। ही जटिल प्रत्यारोपण प्रक्रिया वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विपुल गट्टानी, डॉक्टर अभिजित मोरे, डॉक्टर किशोर वाणी आणि डॉक्टर श्याम तलरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली। अनुभवी डॉक्टर, शल्यविशारद, भूलतज्ञ आणि परिचारिका यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी ठरली। या यशस्वी कामगिरीबद्दल डॉक्टर विजय कराडे यांनी संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करत रुग्णसेवेसाठी हॉस्पिटलच्या वचनबद्धतेचे कौतुक केले। तसेच हॉस्पिटलचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक आणि प्रगत अवयव प्रत्यारोपण सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी अशोका मेडिकवर कटिबद्ध असल्याचे सांगितले। अशोका मेडिकवर मध्ये आपण सक्सेसफुल किडनी ट्रान्सप्लांट केलं आहे, जिथे पेशंटच्या पत्नीने किडनी आपल्या हस्बंडला दिली आहे, की जे बऱ्याच वर्षापासून डायलिसिसवर होत आहे आणि ट्रान्सप्लांट नंतर आज जवळजवळ 15वा दिवस आहे आणि आपण डोनर 4थ्या दिवशी डिस्चार्ज केला आणि रेसिपियंटला आपण आज डिस्चार्ज करतोय। तर हा जो ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम आहे हा आपण बऱ्याच वर्षापासून अशोका मेडिकवरमध्ये करतो आहे आणि सक्सेसफुली तो प्रोग्राम राबवत आहे। अशोका मेडिकलची जी सगळी टीम आहे, नेफ्रोलॉजिस्ट आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि सगळे मेडिकल, पॅरामेडिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ याचा खूप मोठा सहभाग या सक्सेसफुल ट्रान्सप्लांटच्या मागे आहे। तर मला आशा आहे की या सगळ्या ट्रान्सप्लांटने अजून जास्त लोकांमध्ये अवेअरनेस ट्रान्सप्लांटविषयी निर्माण होईल आणि अधिकाधिक डोनर किडनी देण्यासाठी तयार होतील आणि भविष्यात जे पेशंट किडनी फेल्युअरचे आहेत, जे डायलिसिसवर आहेत, अधिकाधिक पेशंटना या ट्रान्सप्लांटचा फायदा आपल्याला जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा आपला या माध्यमातून प्रयत्न आहे। आज अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये जे किडनी ट्रान्सप्लांट पेशंट सक्सेसफुली डिस्चार्ज होत आहे त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार आणि एवढी मोठी कॉम्प्लिकेटेड सर्जरी आणि मोठं ऑपरेशन सक्सेसफुली केल्याबद्दल सगळ्या टीमचं खूप कौतुक, धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर गट्टानी, मी नेफ्रोलॉजिस्ट अशोका मेडिकल हॉस्पिटल इथे कार्यरत आहे। आज इथे अजून एक आनंदाचा क्षण अनुभवायला मिळालेला आहे, तो म्हणजे की आपल्या रुग्णालयातनं एक पेशंट ज्याचं किडनी प्रत्यारोपण होऊन त्यांना आज डिस्चार्ज करण्याची वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने हे जास्त आनंद या गोष्टीचा आहे की आजच्या युगामधली सावित्री आपण तिला म्हणू शकतो, अशा तिच्या पत्नीने किडनी देऊन आपल्या पतीचा जीव वाचवून समाजापुढे एक नवीन आदर्श उभा केलेला आहे आणि या गोष्टीची दखल घेऊन आपल्या समाजामध्ये या किडनी प्रत्यारोपण या सर्जरीबद्दल आणि या ट्रीटमेंटबद्दल जनजागृती व्हावी अशी अपेक्षा माझ्या पत्रकार बंधूंकडून मी करतो आणि धन्यवाद। मैं अशोका मेडिकल हॉस्पिटल में एज अ यूरोलॉजिस्ट रोल प्ले करता हूँ। मैं बताना चाहूँगा कि किडनी ट्रांसप्लांट कोई ऐसा कॉम्प्लेक्स प्रोसीजर नहीं है। इसमें दूरबीन पद्धति से डोनर से किडनी निकाली जाती है बिना कोई कट के, और दूरबीन पद्धति से निकालने की वजह से उनको काफ़ी कम तकलीफ होती है, कम ब्लीडिंग होती है और पेशेंट जल्दी से अपने नॉर्मल रूटीन पे लग जाते हैं। और उसी किडनी को जब हम निकाल लेते हैं तुरंत उसे एक स्पेशल फ्लूइड से परफ्यूज़ करते हैं जिससे वो ऑर्गन हेल्दी रहे, और उसी ऑर्गन को हम रेसिपिएंट मतलब पेशेंट जो डायलिसिस पे थे उन्हें उनके अंग में लगाते हैं। किडनी ट्रांसप्लांट प्रोसीजर अपने आप में एक ऐसा मैजिकल प्रोसीजर है कि इसमें किडनी लगाते ही किडनी काम करना शुरू कर देती है। जो पेशेंट सालों से, महीनों से डायलिसिस पे रहते थे वो अचानक से बिना डायलिसिस के यूरिन बनाने लगते हैं और वो नॉर्मल इंसान की तरह लाइफ जी पाते हैं। मैसेज ये देना चाहूँगा कि डायलिसिस से केवल वो इंसान वक्त बिता रहा था ज़िंदगी का, बट सही मायने में किडनी ट्रांसप्लांट के बाद ही वो जीवन जीना शुरू करेगा।